हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही माझी एकटीची व्हिडिओ बघत होते ह्याच्या आधी, ब्लॉग वगैरे. तर आता माझ्या पिल्लूसोबत मी व्हिडिओ वगैरे बनवत आहे, ब्लॉग बनवत आहे. आमचं डेलीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे पिल्लूचं रुटीन आहे आजचं, की मी तिला म्हणजे कसं तिच्यासोबत सगळं करते. आणि हे पण आहे की ती काय खाते काय नाही सगळं दाखवलेलं आहे मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला. तर नक्कीच पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे मी तिला घेऊन काम करत आहे. असंच काम करायला लागतं. खरंच एक आई होणं खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट पण आहे. खूप काही सहन करावं लागतं, म्हणजे आपल्या पिल्लूसाठी, म्हणजे मुलांसाठी खूप काही करते आई. तर ते आई झाल्यावर आपल्याला आईची किंमत कळते, ही गोष्ट खरी आहे. तर मुलांना सांभाळत आपल्या आईने कसं केलं असेल सगळ्या काही गोष्टी. आणि आत्ता तरीही थोडं म्हणजे झोपते वगैरे नीटनाटकं, थोडंफार तर व्यवस्थित चालू आहे. पण गावाकडे तरी खूप म्हणजे खूप अवघड गेलं मला, कारण की ही म्हणजे थोडं पण राहत नव्हती, सारखी रडायची वगैरे. तर ही स्टँड वगैरे ओढत होती. मग मी तिला तिकडे, आम्ही किचनमध्ये गेलेलो खाऊ बनवायला. तर पहिलं झाडून वगैरे घेतलं, कारण तिथे ती झोपणार आहे. तिला मी बेडवरती नाही झोपवत, कारण बेडवरतून ती पडते, 1-2 वेळा पडलेली पण. त्याच्यामुळे खालीच तिला झोपवते मी, आणि आम्ही सगळे खालीच झोपतो आता. बेडवर असंच बेड रिकामा असतो. आणि इथे बघा तिचा खाऊ बनवून आणलेला आहे मी. डाळ, तांदूळ आणि काजू बदाम त्याच्यामध्ये टाकून तूपमध्ये भाजून त्याला मिक्सरला लावून पावडर बनवून त्याची रोज 2-2 चमचे मी तिला खायला देते, म्हणजे पाण्यामध्ये उकळवून त्याची खीर बनवून. तर इथे तिचं गरम पाणी आहे आणि तिला मी खाऊ वगैरे घालते आता. आणि तिला खाऊ वगैरे घालून तिला झोपवून मग बाकीची कामं मी रोज करते. थोडंसं झोपते मग. आणि असंच खूप सारा दिवस निघून जातो तिच्यासोबत. खूप मला भारी फील होत आहे. पहिलं मला करमत नव्हतं अजिबात घरामध्ये, ज्यावेळेस मी एकटी होते. बोर व्हायचं खूप, मी सारखे आजारी पण असायचे. आणि आता बेबी असून त्याचं सगळं काय करून रात्रभर जागून सुद्धा मी जागते, म्हणजे चांगली आहे असं. म्हणजे मी म्हणजे थोडं आम्ही भारी फील होते. तिचे पप्पा पण जागे असतात आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांची पण काही नीटनाटकी झोप होत नाही. आईवडील होणं खूप म्हणजे खूप छान फिलिंग आहे. पण त्याच्यासोबत जबाबदाऱ्या पण खूप साऱ्या येतात आणि त्या नीट पार पाडल्या पाहिजेत. आणि मी तोच प्रयत्न करत आहे. तर इथे पिल्लूला मालिश वगैरे करून आंघोळ वगैरे घातली, आणि आता आंघोळ वगैरे घालून तिला मी झोपवणार आहे. तरी बघा ती किती क्यूट दिसते. आणि आता इथे मी तिला आंघोळ करून आणल्यानंतर थोडंसं फिरली घेऊन तिथे सगळीकडे थोडंसं म्हणजे व्हिडिओ वगैरे कसे आणलं. आणि आता ती खाली झोपली आहे, तरी पण ती शांत नाही राहते बिलकुलसुद्धा. तिचा भावला घेतला आहे तिने, आणि तेवढं पण ती राहत नाही, ती रडते. म्हणजे तिला अशी सवय लागलेली आहे की सारखं जवळ पाहिजे कोणी ना कोणी. तर असंच मी माझं सगळं आवरून घेते. सगळं काम करताना वगैरे तिच्यासोबत खेळायला वगैरे खूप आवडतं मला. आणि खूप असेच दिवस चाललेले आहेत छान असे. काहीच म्हणजे असं करमत नाही, असं कधी वाटत नाही मला. आता खूप छान वाटतं. तरी ते बघा ती कशी करते आहे. मला आता खूप हसायला येते तिचं पाहून, कशी करते आहे. म्हणजे माझ्याकडे बघत होती. तर तिला कपडे वगैरे घालायचे, पावडर वगैरे लावून मेकअप करून झोपवायचे. आमच्या इकडे खूप जोरात पाऊस आलेला आहे सध्या, त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर करताना थोडासा प्रॉब्लेम येईल, तुम्हाला आवाज थोडा वेगळा येईल, तर समजून घ्या. ते बघा तिचा मेकअपचा डब्बा आणला आहे मी, वरतीच ठेवला आहे, कारण की तिला ते खूप आवडतो डब्बा आणि ती ओढून घेते सारखं. मग तर मी तिचा मेकअप वगैरे करून तिला झोपवत होते आता. आणि तिचं झालं म्हणजे बाकीचं काही नसतं, ती झोपली आहे. आणि आता मी फास्टमध्ये माझी बाकीची कामं आवरायला चाललेली आहे. तिला असा हात वगैरे पडला तर वाटेल की मी आहे जवळ, म्हणून टेडी बेअर ठेवलेला आहे मी. तर ती बघा ती कशी झोपली आहे. तर मी फास्टमध्ये आंघोळ वगैरे आवरली माझी, आणि ती उठते मध्ये मध्ये, त्याच्यामुळे मला असं आवरून घ्यावं लागतं पटकन. पहिले मी आंघोळ करून घेतली, त्यानंतर जेवण वगैरे करायला लागले. तर मटकीची भाजी, भात आणि
चपाती आणि लोणचं घेतलं होतं. एवढं सजवून खायला मला भेटत नाही टाईम. कधी कधी तर मी कढईतच जेवण केलेलं आहे. आणि कारण की ती म्हणजे उठेल ह्या भीतीने मग फास्टमध्ये आवरते. पण आज म्हटलं शांततेत जेवण करावं. झोपली आहे शांत, तर एखादं काम राहिलं तर नंतर परत झोपल्यानंतर करता येईल. शांत जेवण कधीतरी करावं वाटतं असं बसून. तर आता आवरलं आहे सगळं. आता कपडे वगैरे व्यवस्थित टाकलेत घरामध्ये. ती झोपली आहे त्याच्यामुळे आता आवरते आहे मी, काम चालूच आहे. बघा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तिथे बघा किती पसारा असतो मला. आणि काही लोक म्हणतात मला की काय काम असेल तुला, घरामध्ये दोघंच आहेत, बाळ झोपल्यानंतर तर तू झोपा काढत असतील. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की 2 असू 1 असू, घरामध्ये खूप काम पडतं आणि ते व्यवस्थित करायचं जर असेल तर टाईमच लागतो ना. तर कोणी नसेल नीट आवरत तर त्यांचं म्हणजे होत असेल पटकन काम, त्याच्यामुळे आवरत असेल. तर मला व्यवस्थित काम आवरावं लागतं, त्यात तेव्हाच मला बरं वाटतं. तर मला बरं वाटत नाही तसं. आणि घरामध्ये छोटा बेबी असल्यामुळे काम स्वच्छतेने केलं पाहिजे. कारण आता पावसाळ्याचे दिवस वगैरे आहेत. घरामध्ये स्वच्छता असली तर हेल्दी राहीन सगळेजण. त्याच्यामुळे तर काल मी कांदा भजी केली होती. तर व्हिडिओ नाही अपलोड केला तो आणि बनवलं पण नाही, कारण की काही गोष्टी मला कधी कधी नाही व्हिडिओ वगैरे काढू वाटत, त्याच्यामुळे नाही बनवला मी त्यावेळेस. तर भांडे वगैरे घासून घेतली आहेत आणि आता किचन क्लिनिंग करायचं आहे.